लोकांना उत्तर देण्याची कला ही फक्त बोलायची नाही तर स्वतःचा आत्मसन्मान जपण्याची आणि समोरच्याला त्याच्या जागी बसवण्याची एक ताकद असते. आणि ही ताकद प्रत्येकाकडे असू शकते, फक्त योग्य पद्धत समजून घेतली पाहिजे. कारण जळणारे लोक हे नेहमीच तुमच्या यशावर, तुमच्या आनंदावर आणि तुमच्या प्रगतीवर नजर ठेवून असतात. ते थेट हल्ला करत नाहीत, पण टोमणे मारतात, कमी लेखतात, तुमचा आत्मविश्वास ढासळण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांना उत्तर देताना घाई न करता समजून उमजून शांतपणे पण प्रभावीपणे उत्तर देणे ही एक कला आहे आणि ती तुम्हाला शिकावीच लागेल. नंबर 1 मित्रांनो, शांत राहून उत्तर देणे. कारण जळक्या माणसाला सर्वात जास्त अपेक्षा असते की तुम्ही चिडाल, भडकाल आणि त्याला हवे ते रिॲक्शन द्याल. पण तुम्ही शांत राहून एक हलकंसं स्मित करत उत्तर दिलं तर त्याचा सगळा खेळ तिथे संपतो आणि त्याला समजतं की हा माणूस आपल्या शब्दांनी हलणारा नाही. त्यामुळे तुमचं उत्तर जितकं शांत तितकं प्रभावी ठरतं. नंबर 2 मित्रांनो, कमी शब्दात जोरदार उत्तर देणे. कारण लांबच लांब स्पष्टीकरण देणं म्हणजे त्याला अजून बोलण्याची संधी देणं. पण 2च शब्दात टोचून उत्तर दिलं तर त्याचा आत्मविश्वास लगेच खाली येतो आणि त्याला कळतं की समोरचा व्यक्ती कमजोर नाही. नंबर 3 मित्रांनो, टोमण्याला टोमण्यानं उत्तर देणं, पण मर्यादेत राहून. कारण समोरचा जसा टोमणा मारतो तसाच हलकासा टोमणा परत दिला तर त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. पण ते करताना मर्यादा ओलांडू नका, नाहीतर वाद वाढतो. नंबर 4 मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवून बोलणं. कारण जळक्या लोकांना तुमचा आत्मविश्वास खटकतो, म्हणूनच ते तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही ठाम आवाजात आणि आत्मविश्वासाने उत्तर दिलं तर त्यांना लगेच जाणवतं की हा माणूस सहज हार मानणारा नाही. नंबर 5 मित्रांनो, दुर्लक्ष करण्याची ताकद ठेवणं. कारण प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं आणि पूर्णपणे दुर्लक्ष करणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. कारण त्यामुळे समोरच्याला वाटतं की त्याचं काहीच महत्त्व नाही. नंबर 6 मित्रांनो, विषय बदलून परिस्थिती हाताळणं. कारण कधी कधी थेट उत्तर देण्यापेक्षा विषय बदलणं जास्त प्रभावी ठरतं. त्यामुळे वाद टळतो आणि समोरच्याला बोलायला काही उरत नाही. नंबर 7 मित्रांनो, स्वतःची किंमत ओळखून वागणं. कारण तुम्ही स्वतःला जितकी किंमत देता तितकंच इतर लोक तुम्हाला महत्त्व देतात. त्यामुळे कोण काय बोललं यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि हे समजलं की जळक्या लोकांचा काहीच परिणाम होत नाही. नंबर 8 मित्रांनो, समोरच्याचा हेतू ओळखून उत्तर देणे. कारण प्रत्येक जळक्या व्यक्तीचा उद्देश वेगळा असतो. काही लोक फक्त चिडवण्यासाठी बोलतात तर काही लोक मुद्दाम तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी बोलतात. त्यामुळे आधी त्यांचा हेतू समजून घ्या आणि त्यानुसार उत्तर द्या, म्हणजे तुमचं उत्तर जास्त प्रभावी ठरेल. नंबर 9 मित्रांनो, विनोदाचा वापर करून उत्तर देणे. कारण कधी कधी सरळ उत्तर देण्यापेक्षा हलक्या फुलक्या पद्धतीने दिलेलं उत्तर जास्त टोचतं आणि समोरच्याला कळतं की तुम्ही त्याच्या बोलण्याला मनावर घेत नाही. त्यामुळे वातावरणही हलकं राहतं आणि तुम्ही वरचढ ठरता. नंबर 10 मित्रांनो, प्रश्न विचारून समोरच्याला गप्प करणं. कारण जेव्हा कोणी टोमणा मारतो तेव्हा सरळ उत्तर देण्याऐवजी त्यालाच प्रश्न विचारला तर तो गोंधळून जातो आणि त्याच्याकडे बोलायला काहीच राहत नाही. त्यामुळे हा एक खूप प्रभावी मार्ग आहे. नंबर 11 मित्रांनो, चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवून उत्तर देणे. कारण तुमचा चेहरा आणि शरीर भाषा हे शब्दांपेक्षा जास्त बोलतात. जर तुम्ही घाबरलेले किंवा अस्वस्थ दिसलात तर समोरच्याला अजून बळ मिळतं. पण तुम्ही ठाम आणि आत्मविश्वासाने उभे राहिलात तर तो आपोआप शांत होतो. नंबर 12 मित्रांनो, वेळ आणि जागा पाहून उत्तर देणे. कारण प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी उत्तर देणं योग्य नसतं. काही वेळा योग्य वेळ येईपर्यंत शांत राहणं आणि नंतर योग्य ठिकाणी उत्तर देणं हेच जास्त परिणामकारक ठरतं. नंबर 13 मित्रांनो, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित ठेवणं.
कारण जळक्या लोकांना सर्वात जास्त त्रास होतो तुमच्या प्रगतीचा. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या कामावर लक्ष दिलं तर तेच तुमचं सर्वात मोठं उत्तर ठरतं. नंबर 14 मित्रांनो, शब्दापेक्षा कृतीने उत्तर देणं. कारण तुम्ही कितीही बोललात तरी त्याचा परिणाम मर्यादित असतो, पण तुमची प्रगती, तुमचं यश आणि तुमचं वागणं हेच त्यांना खऱ्या अर्थाने उत्तर देतं आणि तेच सर्वात प्रभावी ठरतं. नंबर 15 मित्रांनो, स्वतःची मानसिक ताकद वाढवणं. कारण जळक्या लोकांना हाताळण्यासाठी आतून मजबूत असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जितके मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तितकं कोणाच्याही बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. नंबर 16 मित्रांनो, समोरच्याच्या शब्दावर नव्हे तर त्याच्या वागण्यावर लक्ष ठेवणं. कारण जळणारे लोक काय बोलतात यापेक्षा ते कसं वागतात हे महत्त्वाचं असतं आणि त्यावरूनच तुम्हाला समजतं की त्यांना कसं उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे शब्दांमध्ये अडकू नका, तर त्यामागचं सत्य ओळखा. नंबर 17 मित्रांनो, स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवणं. कारण कोणी कितीही जवळचं असलं तरी त्याने मर्यादा ओलांडल्या तर त्याला ठामपणे थांबवणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही स्पष्टपणे सांगता की इथपर्यंतच ठीक आहे, तेव्हा समोरच्याला तुमची सीमा कळते. नंबर 18 मित्रांनो, शांततेचा योग्य वापर करणं. कारण काही वेळा एक शब्दही न बोलता दिलेलं उत्तर सर्वात जोरदार असतं. तुमची शांतता समोरच्याला विचार करायला भाग पाडते आणि त्याचा परिणाम अधिक खोलवर होतो. नंबर 19, भावनांवर नियंत्रण ठेवणं. कारण जळक्या लोकांचं मुख्य शस्त्र म्हणजे तुमच्या भावना भडकवणं. पण तुम्ही जर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवलं तर त्याचं कोणतंच शस्त्र चालत नाही आणि तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता. नंबर 20 मित्रांनो, स्वतःची तुलना टाळणं. कारण जळणं हे बहुतेक वेळा तुलना केल्यामुळेच निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही स्वतःची तुलना कोणाशीही न करता तुमच्या मार्गावर लक्ष दिलं तर अशा लोकांचा प्रभाव आपोआप कमी होतो. नंबर 21 मित्रांनो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं. कारण नकारात्मक लोकांमध्ये राहूनही सकारात्मक राहणं ही मोठी ताकद आहे. तुम्ही सकारात्मक विचार ठेवला तर समोरच्याचं नकारात्मक बोलणं तुमच्यावर परिणाम करत नाही. नंबर 22, योग्य लोकांच्या सहवासात राहणं. कारण जिथे सतत जळणं आणि नकारात्मकता असते तिथे राहिलात तर तुमचाही आत्मविश्वास कमी होतो. पण चांगल्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांमध्ये राहिलात तर तुम्ही अधिक मजबूत होता. नंबर 23 मित्रांनो, स्वतःला वेळ देऊन सुधारणा करणं. कारण प्रत्येक टोमणा हा कधी कधी आपल्या सुधारण्याची संधीही देतो. त्यामुळे जे योग्य आहे ते स्वीकारा आणि बाकी सगळं दुर्लक्ष करा. नंबर 24 मित्रांनो, स्वतःच्या यशाचा आनंद घेणं. कारण जळणारे लोक तुमच्या आनंदावरच जास्त जळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या यशाचा मनापासून आनंद घेतलात तर तेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरतं. नंबर 25 मित्रांनो, कायम पुढे जात राहणं. कारण शेवटी कोण काय बोललं यापेक्षा तुम्ही कुठे पोहोचलात हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणाच्याही शब्दांमध्ये अडकून न पडता तुमच्या ध्येयाकडे चालत राहणं हेच खऱ्या अर्थाने सर्व प्रभावी उत्तर असतं. ही सगळी तत्त्व एकत्रितपणे वापरली तर तुम्ही कोणत्याही जळक्या व्यक्तीसमोर कधीही कमजोर पडणार नाही आणि तुमचं व्यक्तिमत्व इतकं मजबूत होईल की लोक तुमच्याबद्दल बोलण्याआधी दोनदा विचार करतील. कारण खरी ताकद ही वाद जिंकण्यात नसते तर स्वतःला इतकं मजबूत बनवण्यात असते की वादाची गरजच पडत नाही. आणि हाच या कलेचा अंतिम सार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये मांडायला विसरू नका. आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन यूट्यूब व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.